नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हळदीमध्ये आता गवत झालेलं आहे। आता हे बेड मारताना हे गवत निघून जाते, सरीमधलं जे आहे गवत ते बेड मारताना निघून जाते। तर आता या दोन्ही तासाच्या मधामध्ये दौऱ्यानं एक तास मारून घ्यायचा असं। मधलं होते काळभोर, बैलाच्या रेझरनं नाही तर पॉवर टिलरनं ट्रॅक्टरनं कशानं पण तुम्हाला हे मधला मोठा सरा जे आहे ते बेड मारून घेता येते। तर त्यावेळेस मग हे जे गवत आहे हे आता असं गवत आहे, हे जे गवत आहे ते निंदायचं कामच नाही, 100% काळभोर रान होते। हे मधलं एक तास मारून घ्यायचं असं डवऱ्यानं, हातडवऱ्यानं मारून घ्यायचं। बैलानं जर मारलं तर बैल जरा सपसप चालतात, त्याच्यामुळं हळद निघू शकते कुठं एखाद्या जागी, जरा गडबडीमध्ये व्यवस्थित धरण्यात येत नाही। त्याच्यामुळं जर हातडवऱ्यानं जर असं टवरून घेतलं तर खूप छान लोटता येते, तुम्हाला जमते असं पद्धतशीर। ज्या जागेवर कुठं एखाद्या जागी तासात पण हळदीचं खोम पडलेलं राहते त्या जागेवर उचलून घेता येते डवरं आणि आरामानं आपल्या मनावर राहते। 100% निंदाचा खर्च कमी होऊन जाते। तर मित्रांनो पहा, असं व्हायला एका हाताने आता लोटता येत नाही। या हातडवऱ्यानं मित्रांनो एका दिवशी 1 एकर हळदीला माणूस सहज डवरू शकते। पाणी नाही जर आलं तर 1 एकर रान आराम के साथ डवरणं होते। पहा, तेवढं रान निंदायला तुम्हाला 3 ते 4 माणसं लागतात। एका माणसावर तेवढं काम व्हायला तुमचं 4 माणसाचं, आणि ते इळ्यापेक्षा खूप छान होते। निंदायला ऐकत नाही हे काम। सोपं आहे, जास्त काही लई मेहनत लागत नाही याला। गावाकडून आता आभाळ लई भरून आले, पाऊस चालू झाला माळावर। गाडी आणलेली आहे मी शेताकडं, पाऊस जर आला तर गाडी चालत नाही मग, तर मी निघतो आता घराकडे जाण्यासाठी। तर हे राहिलेलं आहे ते दुपारून येऊन घेता येते। ते पाहू शकता सोयाबीन कसं निघालं। सोयाबीनची पेरणी झाल्याच्या नंतर मॅक्स मारलं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो।